सर नमस्कार. नमस्कार. नुकतीच आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी एक मोफत असं नेत्र तपासणी शिबिर ठेवलं होतं. त्या अनुषंगाने अनेक मावळातील नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन चांगला एक सहभाग दिला होता. आपलंसुद्धा या ठिकाणी कौतुक झालेलं आहे. नक्की आपण काय प्रतिक्रिया द्याल, काय सांगाल? सर्वप्रथम मी संतोष शांताराम परदेशी, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे. तळेगाव जनरल हॉस्पिटलला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि 100 वर्षानिमित्त ते शताब्दी वर्ष सेलिब्रेट करत आहेत. याचंच औचित्य साधून प्रत्येक समाजातील घटक ज्यांनी ह्या जनरल हॉस्पिटलसाठी जी सेवा दिलेली आहे त्यांचंच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज इथं जो कार्यक्रम घेतला होता. मी सर्वप्रथम गोल्डन रोटरीकडनं सर्व तळेगाववासी व मावळवासींच्या जनतेला मी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या या 100 वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तळेगाव जनरल हॉस्पिटलचा विषय निघाला तर सर्वप्रथम आपण जे तळेगाव जनरल हॉस्पिटल ओळखतो ते म्हणजे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि ह्याच डोळ्यांच्या हॉस्पिटलचं औचित्य साधून आज त्याला 100 वर्ष होत आहेत. त्यामध्येच काही आमचे सदस्य जसं प्रदीपजी मुंगसे आहेत किंवा राकेशजी गरुडे यांच्या संकल्पनेतनं ही की गोल्डन रोटरीनी आहे ना की आपल्या मावळवासियांसाठी आहे ना डोळ्यांचं चेकिंग व चष्मे वाटप आणि तसेच नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू त्यांचं ऑपरेशन करून द्यायचं असं आमचा मानस होता. तर मिटिंग झाली, मिटिंगमध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम राबवला आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. जवळजवळ 253 जणांनी इथं चेक केलं आणि त्यामध्ये जवळजवळ 52 कॅटरॅक्टचे पेशंट निघाले आणि त्यामधले आपण जवळजवळ 40-42 लोकांचं ऑपरेशन करून सक्सेस केलेलं आहे आणि काही लोकांना शुगर वगैरे असल्यामुळे त्यांचं करता आलं नाही. तर मी ह्याच माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की असंच गोल्डन रोटरी नेहमी कार्य करत राहील हे मी माझ्या या अध्यक्ष काळामध्ये आणि याच्या पुढच्या येणाऱ्या अध्यक्ष काळामध्ये ग्वाही देतो आणि असंच समाजोपयोगी कामी आम्ही नक्की करत राहू ही आपल्या समोर मी ग्वाही देतो. यानंतर आमचे जे सचिव आहेत हे आपल्यासमोर काय त्यांचे विचार मांडणार आहेत.